हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे आपला त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की स्पेसिफिकली ओवाय आणि व्हॉल्यूम पीसीआर बद्दल थोडंफार आपण डिस्कस करूया की ओपन इंटरेस्ट पीसीआर काय आहे आणि व्हॉल्यूम पीसीआर काय आहे. पण सोबत आपण आज जो डिस्कशन करणार आहोत तो डिस्कस करणार आहोत मॉडिफाईड ओआय पीसीआर बद्दल. ओके, सो मॉडिफाईड ओआय पीसीआर इज जनरली वन ऍडव्हान्स कन्सेप्ट, एक थोडी ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे आपली, राईट. आणि त्याची कन्सेप्ट काय आहे ती आपण लॉजिक बघूयाच इकडे. आणि सोबत ट्रेड्स कशा आयडेंटिफाय करायच्या त्याच्यात, किंवा जर मला ट्रेड एखादी मिळते, आता मला डेटा पॉइंटर समजला आहे, राईट. पण जर मला ट्रेड आयडेंटिफाय करायची असेल तर मी तिकडे जाऊन कशा ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो. इवन दो जर मी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करत असेल तर मी स्ट्रॅटेजी कशा डिप्लॉय करू त्या गोष्टीमध्ये, राईट. ते जर मला बघायचं असेल तर ती कोणती स्ट्रॅटेजी असेल, किंवा थोडाफार आपला काय मोमेंटम असेल की या बेसमध्ये एक चांगला रिटर्न आपण एक्सपेक्ट करू शकतो, ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आजच्या टॉपिकमध्ये. आणि इनफॅक्ट जर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग करत असाल इवन दो स्टॉक्स आणि निफ्टीमध्ये, तरी तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट होणार आहे, राईट. सो आपण कन्सेप्टवर येऊया लगेचच, आणि जास्त डिस्कशन नको करूया. इंट्रोडक्शनला जास्त आपण टाइम इन्व्हेस्ट न करता आपण स्पेसिफिकली विल गो विथ दी डिरेक्ट कन्सेप्ट. ओके, सो जस्ट 2 मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. आणि स्टार्टिंगला आपण ना ओआय आणि व्हॉल्यूम पीसीआर बद्दल थोडंफार डिस्कशन करूया, आणि त्यानंतर आपण डिस्कस करूया स्पेसिफिकली विथ दी मॉडिफाईड पीसीआर. ओके, लॉजिक काय आहे आणि आपण त्यात कसं ट्रेड्स बनवू शकतो. सो लेट सी, फर्स्टली विल कम विथ दी ओआय पीसीआर, आणि ओआय पीसीआर बद्दल जाणून घेऊया आधी की व्हॉट इज ओआय पीसीआर आणि ओआय पीसीआर वर आपण ट्रेड्स बनवू शकतो का, आणि त्याचं ओव्हरऑल लॉजिक काय आहे. ओके, सो ओआय पीसीआर जो आहे ना, इट्स स्पेसिफिकली दी कॅल्क्युलेशन ऑफ टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट अँड टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल. ओके, सो त्याचा फॉर्म्युला जनरली कसा आहे, ओआय पीसीआर आपण कसा कॅल्क्युलेट करतो की टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट डिवाइड बाय टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल. ओके, असं आपण जनरली फॉर्म्युला जे काय रेशिओ असेल त्या दिवसावर आपल्याला तिकडे एक कॅल्क्युलेशन मिळून जातं. ओके, सो जनरली ओआय पीसीआरचं लॉजिक काय असतं की लेट्स सी की ओआय पीसीआर जो आहे ना, त्याचा जो एक बघायला गेलो तर लेट्स सी टोटल ओपन. आता जर मी पुट बघितलं, जर पुट रायटर्स एक्स्ट्रीम असतील, एक्स्ट्रीम लेवलला असतील, सो पुट रायटर्स काय अँटिसिपेट करतात की मार्केट त्या लेवलला राहायला पाहिजे किंवा एक वरच्या डिरेक्शनला गेलं पाहिजे, राईट. सो जेव्हा ओआय पीसीआर खूप टॉपला जातो ना, त्यावेळेस समजायचं की पुट रायटर्सने ना खूप प्रमाणात पुट रायटिंग केली, आणि जेवढं ते मार्केटला वरती घेऊन जाऊ शकतात ना तेवढं ते मार्केटला वरती घेऊन गेले. एक टॉप कुठेतरी क्रिएट झाला आहे मार्केटमध्ये. ओके, नाव जर टॉप कुठे क्रिएट झालं मग प्रॉफिट बुकिंग होणारच, त्यामुळे आपण काय अँटिसिपेट करतोय की रिव्हर्सलचे चान्सेस आपण अँटिसिपेट करू शकतो. बरोबर, बरोबर. म्हणजे जर जास्त पुट रायटिंग झाली असेल तर ऑफकोर्स, जर जास्त आता समजा ना खूप बायर झाले जातात तिकडे, खूप प्रमाणात बाईंग झाली आहे, आता फक्त पाहिजे की तिकडे प्रॉफिट बुकिंग होणार किंवा सेलर्स कुठेतरी डॉमिनेट होऊ शकतो, त्यामुळे मोमेंटम रिव्हर्सलची आपल्याला मिळू शकते. ओके, आणि जेव्हा कॉल रायटर्स एक्स्ट्रीम प्रमाणात येतात, एक्स्ट्रीम होतात, तेव्हा कॉल रायटर्स काय अँटिसिपेट करतात की मार्केट त्या लेवलला पाहिजे राहायला पाहिजे किंवा त्याहून खाली राहायला पाहिजे, राईट. सो जास्त जर कॉल रायटिंग झाली, सो त्यामध्ये काय होणार, त्यामध्ये कसं होणार की स्पेसिफिकली एक रिव्हर्सलचे चान्सेस मिळणार, एक बॉटम मार्केट कुठे ते क्रिएट करेल आणि त्यानंतर एक बुलिश मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो कुठेतरी, राईट. दॅट इज द थिंग. बरोबर. नाव सोपं आहे या गोष्टीमध्ये. ओआय पीसीआर जनरली जर मी बघायला गेलो ना, खूप जण यूज करत पण असतील, आणि इनफॅक्ट बरेच अनालिटिक्स पण त्यावर आहेत. सो जनरली म्हणतात की ओआय पीसीआर जर 1.23 किंवा 1.4च्या आसपास गेला, सो दॅट मीन्स तो कुठेतरी टॉप बनवतो आहे, आणि विच इज एक रिव्हर्सलचे चान्सेस आहेत, विच इज बरोबर आहे ते, राईट. प्रत्येक वेळी नाही, पण 1.3 1.4च्या आसपास गेला तर ओआय पीसीआर कुठेतरी टॉप बनवतो आणि एक रिव्हर्सल. तर निफ्टीमध्ये जर बघायचं म्हणलं तर प्रत्येक स्टॉकचा ओआय पीसीआरचा रिव्हर्टिंग पॉईंट थोडा वेगळा आहे. सो जनरली जर मी निफ्टी इंडेक्सची गोष्ट करायला गेलो तर जनरली हा जो तुम्हाला आहे हे तुम्हाला कुठेतरी बघण्यात येईल. ओके, सो ओआय पीसीआर ची ना काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, सो ओआय पीसीआर जर मी इथे बघितला, ओके,
ओके. सो जर मी पीसीआर घेतो इथे आणि प्राइस घेतो. ओके. सो जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढते, आणि जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर खाली पडायला सुरुवात होतो तेव्हा तेव्हा प्राइस खाली चढते. इनफॅक्ट सिम्पल लॉजिक आहे. कसं पडणार प्राइस जर पुट रायटर्स एक्स्ट्रीम झाले, पुट रायटर्स इकडे वाढत चालतं, ऑफकोर्स ओआय पीसीआर वाढणार. ओआय पीसीआर वाढला म्हणजे पुट सेलर्स खूप जास्त प्रमाणात ट्रेड करतात, त्यामुळे काय होणार, डिरेक्शन जो आहे मार्केटचा तो वाढणार. राईट, डिरेक्शन जो मार्केटचा आहे ना तो कुठेतरी वाढणार. राईट. सो जनरली आपण बघायला गेलो तर मी तुम्हाला ग्राफ मध्ये पण दाखवतो की जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढते, आणि जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर खाली पडतो तेव्हा तेव्हा हळूहळू जी आहे ती प्राइस खाली पडते. ओके. इथे हे का होतंय काय आय डोंट नो, पण ठीक आहे. ओके, क्लिअर आहे. सेकंड, ओआय पीसीआर ची एक कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे मीन रिव्हर्टिंग. सो ओआय पीसीआर काही असा मूव्ह करतो. ओके. सो लेट्स फॉर एक्झाम्पल, जर ही मधली लाईन मी इथे मीन पकडतो तर इथे बघा हा एक टॉप बनवतोय, पुन्हा मीन कडे येतोय, पुन्हा बॉटम क्रिएट करतोय, तो मीन कडे येतोय. राईट. सो मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक जी आहे ना ती ओआय पीसीआर ची आहे. ओके, विच इज वन कॅरेक्टरिस्टिक. दोन कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ही एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे जी आहे मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, की जेव्हा जेव्हा तो एक टॉप बनवणार, मार्केट कसा मूव्ह करतो, मार्केट काही असा मूव्ह करतो ना, असं 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 जाणार किंवा असं काहीतरी खाली जाणार. राईट. पण ओआय पीसीआर जो आहे ना तो मीन रिव्हर्टिंग, एक टॉप बनवणार, पुन्हा तो मीन कडे येणार, पुन्हा बॉटम क्रिएट करणार, पुन्हा तो मीन कडे येणार. ओके. सो इट हॅज अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके. सो ज्यांना ओआय पीसीआर नसेल माहिती त्यांच्यासाठी खूप डिटेलमध्ये एक मी व्हिडिओ बनवली आहे ओआय पीसीआर वरती, तर ह्या व्हिडिओ नंतर जाऊन ती बघा, तुम्हाला समजेल. फक्त ओआय पीसीआर वरती बनवले, पण ह्याच्यात आपण का गोष्टी कव्हर करते, कारण जी आता कन्सेप्ट आपण मॉडिफाईड पीसीआर बघणार आहोत ना, त्या गोष्टी सोबत ह्या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत ते समजेल. ओके. सो ओआय पीसीआर जर जनरली मी यूज करायचं म्हटलं ना, सो जो व्ह्यू लागतो मार्केटमध्ये तो थोडा ब्रॉडर व्ह्यू लागतो. ओके, थोडा मोठा, थोडा टाइम पिरियड जो आहे तो मोठा लागतो. राईट. सपोज जर मी 10-12 दिवसाची जर होल्डिंग करत असेल किंवा 15-20 दिवसाची जर होल्डिंग करत असेल ना, विच इज फाईन, खूप चांगला रिझल्ट येतो. सो जर टॉपला गेला तर एक 10-15 दिवसात मी अँटिसिपेट करू शकतो की मार्केट एक बॉटम क्रिएट करेल कुठेतरी, आणि त्या 10-15 दिवसात एक चांगली एखादी ट्रेड पण मिळते. सो जो व्ह्यू असतो ना तो कुठेतरी ब्रॉडर व्ह्यू तुम्हाला इथे मिळतो. ओके, लाईक 10 to 15 डेज ऑफ होल्डिंग जर मी बघितले तर. ओके, मध्ये मध्ये शॉर्ट टर्म ट्रेड्स पण मिळतील तुम्हाला, पण मॅक्झिमम टाइम जर बघितल्यानंतर 10-15 दिवसाचा जो ऑन अन ऍव्हरेज रिटर्न आहे ना तो खूप चांगला आहे, खूप पॉझिटिव्ह रिटर्न आहे ओआय पीसीआरचा. ओके. सो तुम्ही तुमच्या अनालिटिक्स मध्ये ओआय पीसीआर यूज करू शकता टू अँटिसिपेट, पण आता जो डिस्कस करणार आहोत ना आपण ते शॉर्ट टर्म डिरेक्शन, 3-4 दिवस, 4-5 दिवस किंवा 7-8 दिवसांच्या आतच जर मला एखादी ट्रेड फाइंड आउट करायचं तर कसं फाइंड आउट करायचं. ओके. सो ओआय पीसीआर क्लिअर असेल सगळ्यांना तर विच इज वेल अँड गुड. जर नसेल क्लिअर झालं तर एकदा थोडा पाठी जा, क्लिअर करा कन्सेप्ट, मग पुढची व्हिडिओ, पुढचे सेकंड काही बघा. ओके. सो ओआय पीसीआर जो आहे तो जनरली मी पुन्हा रिपीट करतो की इट हॅज अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक, की जेव्हा जेव्हा तो एक टॉप बनवतो तेव्हा तेव्हा मीन कडे येतो, जेव्हा जेव्हा तो बॉटम बनवतो तेव्हा तेव्हा तो मीन कडे येतो. सेकंड काय आहे, इट हॅज अ पॉझिटिव्ह, तो पॉझिटिव्हली कोरिलेट करतो फ्युचर प्राइस सोबत. म्हणजे काय, की जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर वाढेल तेव्हा तेव्हा प्राइस वाढते, आणि जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडते. ओके. त्यानंतर काय आहे की त्याचा जो व्ह्यू असतो तो थोडा ब्रॉडर व्ह्यू आपल्याला लागतो, की जर लेट्स फॉर एक्झाम्पल मला 10-15 दिवस, 15 दिवसाची एक होल्डिंग पाहिजे, तर ओआय पीसीआर मध्ये जाऊन मी खूप चांगला ट्रेड बनवू शकतो. जेव्हा जो वरतून मीन रिवर्ट करायला तेव्हा एक बेरिश ट्रेड बनवेल, आणि जेव्हा तो खालून मीन रिवर्ट करायचा तर एक बुलिश ट्रेड बनवेल, एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू. ओके. नाउ सेकंड थिंग इज व्हॉल्यूम पीसीआर. ओके. व्हॉल्यूम पीसीआर जो आहे ना, व्हॉल्यूम पीसीआरचं कॅल्क्युलेशन काय, विच इज सिमिलर लाईक दी ओआय पीसीआर. सो वॉल पीसीआर कसं कॅल्क्युलेट होतं, टोटल व्हॉल्यूम ऑफ पुट डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ कॉल. ओके, लाईक दिस. ओके. सो जर माझा व्हॉल्यूम पुट साइडला जास्त असेल तर एक स्पेसिफिकली बेरिशनेसचा एक कन्फर्मेशन मिळतं, आणि जर कॉल साइडला जास्त एक बुलिशनेसचं कन्फर्मेशन मिळतं. ओके. सो याचं लॉजिक काय आहे, सिंपल आहे लॉजिक बघा.
आपला काय असतो ओव्हरऑल ऑप्शन चेन काही असा असतो. लेट्स सी हा रेजिस्टन्स आहे आणि लेट्स सी हा सपोर्ट आहे. ओके, मी ह्याला रेजिस्टन्स मार्क करतो. ओके, आणि लेट्स सी हा जो लेवल आहे तो आहे सपोर्ट लेवल, जस्ट फॉर एन एक्झाम्पल. ओके, आणि ह्याच्यावरती मल्टिपल स्ट्राइक्स आहेत. ओके, ह्याच्यावरती आसपास खूप सारे स्ट्राइक्स आहेत. सपोज इकडे पण रेजिस्टन्स आहे, इकडे पण रेजिस्टन्स आहे, खाली इथे सपोर्ट आहे. ठीक आहे, मल्टिपल सपोर्ट आहेत. ओके, पण सर्वात मोठा जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स सपोज हा माझा आहे. ओके, लेट्स सी प्राइस इथे आली आणि इथे याने ब्रेकआउट दिला कॉल साइडला. इथे कॉल रायटर्स आहेत, CWT लिहितो, आणि इथे पुट रायटर्स आहेत, मी PWT लिहितो. ओके, लेट्स सी इथे ब्रेकआउट दिला. आता कॉल रायटर्सला काय भीती आहे की मार्केट वरती जाऊ शकतो. सो ते काय करणार, आपल्या पोझिशन हेज करायला सुरुवात करणार. बरोबर, कारण त्यांना माहिती जर मार्केट वरती पाहिला तर माझी जी कॉल जे मी प्रीमियम हळूहळू डीके घेत आलो ना तो खूप जास्त माझा लॉस होऊ शकतो. राईट, सो ते काय करणार, आपल्या पोझिशन हेज करायला सुरुवात करणार. सो हेज केल्याने काय वाढतं, जर मी हेज करतो तर माझा व्हॉल्यूम जो आहे तो वाढायला सुरुवात होतो. राईट, सो जर हेज करायला सुरुवात झाली कॉल साइडला म्हणजे काय, त्यांना कुठेतरी भीती आहे की मार्केट एक वरच्या साइडला डिरेक्शन घेऊ शकतो. त्यामुळे काय होणार, एक बुलिशनेसचे कुठेतरी चान्सेस येतात. ओके, सेम लॉजिक जर पुट साइडला हेज जास्त करायला सुरुवात झाली, सपोर्ट ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत, तर पुट रायटर्स आपल्या पोझिशन हळूहळू हेज करायला सुरुवात करणार. राईट, सो जर हळूहळू पुट रायटर्स आपल्या पोझिशन हेज करायला सुरुवात केली त्यामुळे काय होणार, एक व्हॉल्यूम वाढणार. बरोबर, सो जर पुटचा व्हॉल्यूम वाढतो तेव्हा तेव्हा आपण अँटिसिपेट करू शकतो की मार्केट जो आहे तो खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, कारण पुट रायटर्सला कुठेतरी भीती आहे त्यामुळे हेजिंग सुरू झाले. ओके, सो तेच लॉजिक आहे. सो जर ह्याला एक सिंपल वर्ड मध्ये जर सांगायला गेलो ना तर व्हॉल्यूम पीसीआर, एक मिनिट, व्हॉल्यूम पीसीआर. ओके, इथे मी घेतो वॉल पीसीआर आणि इथे घेतो मी प्राइस. ओके, सो जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर वाढतो, जेव्हा जेव्हा पुटचा व्हॉल्यूम वाढत जातो तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, प्रत्येक वेळी नाही पण मॅक्झिमम टाइम जर मी 85% जरी टाइम बघितला ना तर मॅक्झिमम टाइम मार्केट खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. द रिझन बिहाइंड इट्स की व्हॉल्यूम पीसीआर पुटचा वाढतोय, व्हॉल्यूम पुटचा वाढतोय, त्यामुळे काय पुट रायटर्स जे आहेत आपले पोझिशन हेज करायला सुरुवात करतात कारण त्यांना भीती आहे कुठेतरी मार्केट खाली पडेल. त्यामुळे खाली पडण्याचे जे चान्सेस आहेत ना ते जास्त असतात. आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडायला सुरुवात होतो म्हणजे कॉल साइडला जास्त हेजिंग सुरू होते तेव्हा मार्केट जो आहे प्राइस जी आहे ती वरती जाण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, अगेन व्हॉल्यूम पीसीआर जेव्हा जेव्हा वाढत असेल तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडण्याचे चान्सेस असतात तेव्हा तेव्हा प्राइस वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द व्हॉल्यूम पीसीआर. OIPCR काय बघितलं, OIPCR इज पॉझिटिव्हली प्रपोर्शनेट, पॉझिटिव्हली कोरिलेट विथ द फ्युचर प्राइस. राईट, की OIPCR वाढेल तेव्हा प्राइस वाढते, OIPCR खाली पडेल तेव्हा प्राइस खाली पडते. व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रपोर्शनेट विथ द फ्युचर प्राइस, इनव्हर्सली कोरिलेशन विथ द फ्युचर प्राइस. म्हणजे काय की जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम वाढणार तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडते आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, नाव द सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ द व्हॉल्यूम पीसीआर. जर मी सेकंड कॅरेक्टरिस्टिक बघायला गेलो व्हॉल्यूम पीसीआरचं तर काय आहे, सिमिलर लाईक OIPCR, मीन रिव्हर्टिंग, काही असा मूव्ह करतो व्हॉल्यूम पीसीआर पण. टॉप बनवेल, पुन्हा मीन क्रिएट, पुन्हा बॉटम क्रिएट, पुन्हा मीन क्रिएट. ओके, सो पीसीआर जो डेटा पॉइंट आहे ना कधी ट्रेंडिंग नसतो. ओके, मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक ह्याच्यात पण. ओके, सो एक टॉप बनवणार, जर टॉप बनवला आणि व्हॉल्यूम पीसीआर खाली पडायला सुरुवात होत असेल तर मी एक बुलिश स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकतो कारण मला माहिती आहे जर व्हॉल्यूम पीसीआर खाली पडायला सुरुवात होते तेव्हा मार्केट वरती जाण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जर व्हॉल्यूम पीसीआर एखादा बॉटम क्रिएट करत असेल तर मी एक बॅरिश स्ट्रॅटेजी बनवू शकतो की मला माहिती आहे जर व्हॉल्यूम पीसीआर बॉटम क्रिएट करतो म्हणजे तो व्हॉल्यूम वाढत जाण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे व्हॉल्यूम वाढत असेल तर मार्केट खाली पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, ओके, नाव आता जो कन्सेप्ट आहे ना तो आपला आहे मॉडिफाईड OIPCR. ओके, आता हे नीट ऐका मी जे म्हणतो ते ह्याच्यात काय आहे की
OYPCR मध्ये आपण काय बघितलं, OYPCR आपण काय बघितलं, टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट आणि कॉल. ओके, त्यात आपण काय करतो, लेट्स सी, जनरली हा एक रेजिस्टन्स, सपोज हा एक रेजिस्टन्स आहे इकडे आणि हा एक सपोर्ट आहे. ओके, ह्याच्यामध्ये पण आसपास खूप रेजिस्टन्स सपोर्ट असतील, बरोबर. आपण काय करतो OYPCR कॅल्क्युलेट करताना, की प्रत्येक स्ट्राईकला जो आहे ना तो सेम वेटेज देतो, बरोबर. की जर मी इथला जर ओपन इंटरेस्ट बघितला ना कॉलचा, आणि इथला जर मी पुटचा ओपन इंटरेस्ट बघितला ना, तर हे जे ओपन इंटरेस्ट क्रिएट झालेत ना, हे प्रत्येक दिवसासाठी नाही बनत, ते एक्सपायरी ओपन इंटरेस्ट असतात, बरोबर. जे सर्वात मोठा रेजिस्टन्स आणि सपोर्ट असेल, की मार्केट त्यांना पाहिजे की एक्सपायरी लेवलला त्याच्या ह्याच्या खाली पाहिजे आणि ह्याच्या वरती पाहिजे, बरोबर. सो एक्सपायरी पर्स्पेक्टिव्ह थोडाफार मला कुठेतरी एक शॉर्ट टर्म डिरेक्शनल ट्रेड आयडेंटिफाय करायला नाही मदत करत. पण जर मी हे आयडेंटिफाय केलं की डेली जो करंट मार्केट प्राइस आसपास जो ओपन इंटरेस्ट क्रिएट होतो ना रेजिस्टन्स आणि सपोर्टचा, जर मी त्याला एक जास्त वेटेज दिला, तर मला हे आयडेंटिफाय करता येईल की कुठे जो पाहिजे तो शॉर्ट टर्म डिरेक्शनल ट्रेड मला मिळेल. सो सपोज मार्केट इथे असेल आणि मार्केट इथून 200 पॉईंट वरती पण जाऊ शकतो, 200 पॉईंट खाली पण जाऊ शकतो ना. तर जर मी ह्या स्ट्राईकला जास्त वेटेज दिला, तर मला समजेल की शॉर्ट टर्म डिरेक्शन येण्याचे चान्सेस कुठे आहेत, राईट. सो मॉडिफाईड OYPCR काय करतो, मॉडिफाईड OYPCR एटीएम प्राइसच्या, करंट मार्केट प्राइसच्या जवळचा जो ओपन इंटरेस्ट आहे ना त्याला सर्वात जास्त वेटेज देणार आणि प्रीमियम चेक करणार की कुठे जास्त मागतोय तो. जिथे जास्त प्रीमियम मागेल आणि OY जास्त तिकडे आहे त्याला पहिला जास्त वेटेज देणार आणि हळूहळू करत मल्टिपल स्ट्राईक्सला वेटेज देत जाणार. सो त्याच्याकडनं काय होणार, शॉर्ट टर्म डिरेक्शनल मुवमेंट आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. मुवमेंट आपण इझिली फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ मॉडिफाइड OYPCR टूल. ओके, द रिझन बिहाइंड इट का, रिझन खूप सोपं आहे की जर मी प्रत्येक वेगवेगळ्या स्ट्राईकला जर इक्वल वेटेज देतोय, विच इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड की मार्केटचा शॉर्ट टर्म डिरेक्शनल कुठे येऊ शकतो, राईट. एक्सपायरी रिव्ह्यू मला मिळेल की एक्सपायरीला मार्केट चान्सेस आहेत की ह्या लेवलला क्लोज होण्याचे. पण जर ऍज अ पोझिशनल ट्रेडर आणि मला 4-5 दिवस, 5-6 दिवस किंवा 7 दिवसाच्या आधी जर कोणती पोझिशन बनवायची असेल, तर मला काय करावं लागेल, मला बघावं लागेल की एटीएम स्ट्राईकच्या आसपास कसं रिएक्शन चालू, कसं ती पर्टिक्युलर स्ट्राईक्स रिॲक्ट करतात, राईट. जर ते मला समजलं तर मी इझिली मॉडिफाईड PCR थ्रू फाइंड आउट करू शकतो. ओके, सो मॉडिफाईड PCRचे जर मी कॅरेक्टरिस्टिक बघायला गेलो, ओके, तर मी इथे मॉडिफाईड PCRच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहितो. ओके, सो मॉड PCR आणि प्राइस. ओके, सो मॉडिफाईड PCR जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा प्राइस पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, OYPCR ला आपण काय बघितलेलं, पॉझिटिव्ह असतं, पण मॉडिफाईड PCRचं उलट असतं. जेव्हा जेव्हा मॉडिफाईड PCR वाढण्याचे चान्सेस असतात, जेव्हा जेव्हा मॉडिफाईड PCR वाढतो तेव्हा प्राइस जे आहे ती खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि जेव्हा जेव्हा मॉडिफाईड PCR खाली पडत असतो तेव्हा प्राइस जे आहे ती वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, जेव्हा जेव्हा मॉडिफाईड PCR वाढतो तेव्हा प्राइस पडण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि जेव्हा जेव्हा मॉडिफाईड PCR खाली पडत असतो तेव्हा प्राइस वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सेकंड कॅरेक्टरिस्टिक जर मी मॉडिफाईड PCR ची बघायला गेलो, विच इज सेम, तिन्ही OY, व्हॉल्यूम आणि मॉडिफाईड PCR मध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक असते. पुन्हा मी ड्रॉ करतो इथे. ओके, कोणती असते, मीन रिव्हर्टिंग. मीन रिव्हर्टिंग, राईट, की टॉप बनवतोय, पुन्हा मीन कडे येतोय, पुन्हा बॉटम क्रिएट करतोय, मीन कडे येतोय. ओके, सो OY व्हॉल्यूम लक्षात ठेवायचं असेल ना तर एवढं लक्षात ठेवा की OYPCR, व्हॉल्यूम PCR आणि मॉडिफाईड PCR तिघांमध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक असते, ती असते मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. मार्केट सारखं कधीही तो ट्रेंडिंग नसतो, तो मीन रिव्हर्ट करत असतो. ओके, OYPCR काय असतं, OYPCR इज पॉझिटिव्हली कोरिलेट विथ द फ्युचर प्राइस. मीन्स व्हॉट, की जर OYPCR वाढत असेल तेव्हा प्राइस वाढते, आणि जेव्हा OYPCR खाली पडत असेल तेव्हा प्राइस खाली पडते. व्हॉल्यूम PCR काय आहे, व्हॉल्यूम PCR इज इनव्हर्सली कोरिलेशन विथ द फ्युचर, इनव्हर्स कोरिलेटेड विथ द फ्युचर प्राइस, की जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR वाढत असेल तेव्हा प्राइस खाली जाते, आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR खाली पडत असेल बिकॉज ऑफ प्राइस वरती जाते. रिझन बिहाइंड इट की
हेच पोझिशन जास्त क्रिएट होतात त्याच्यात. आणि मॉडिफाईड पीसीआरचं काय, मॉडिफाईड पीसीआरच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत विच इज सिमिलर लाईक व्हॉल्यूम पीसीआर. व्हॉल्यूम पीसीआर जरी लक्षात राहिलं तुमचा विच इज फाईन, मॉडिफाईड पीसीआरच्या कॅरेक्टरिस्टिक सेम आहे. ओके, फक्त कॅल्क्युलेशन डिफरंट आहे. ओके ओके, नाव द थिंग इज सिम्पल. जर मला समजते इकडे की इकडे एक रिव्हर्टिंग पॉइंट आहे, तर मी ट्रेड कसे फाइंड आउट करू. सो आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला डेली कॅल्क्युलेट करावं लागेल आणि एक्सेलवर कॅल्क्युलेट करायला गेलो तर चला थोडाफार तुम्ही एक्सेलवर केलात तरी पण तो रिव्हर्ट कुठून करतो समजणार कसं. तो जर इथे बनवला तर इथून पण रिव्हर्ट करू शकतो, इथे गेला तर इथून पण रिव्हर्ट करू शकतो, पण तो इथूनच रिव्हर्ट करेल का की इथूनच रिव्हर्ट करेल का की इथून रिव्हर्ट करेल, इथून रिव्हर्ट करेल, इथून रिव्हर्ट करेल, वी डोंट नो राईट. सो मेन रिव्हर्टिंग पॉइंट जे आहेत ना ते फाइंड आउट करावं लागतं आपल्याला, राईट. सो मेन रिव्हर्टिंग पॉइंट कशी फाइंड आउट करायचे मी सांगतो तुम्हाला, डोंट वरी, राईट. माझ्याकडे खूप चांगला टूल आहे जो तुम्हाला हेल्प करेल त्या गोष्टीसाठी. ओके, सो काय आहे त्याच्या पाठचं लॉजिक. सो कम टू दी क्वांटसॅप स्क्रीन. मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला, सो वी कॅन डेफिनेटली गेट टू, आपल्याला समजेल काय आहे त्या गोष्टी. ओके, सो आय होप तुम्हाला माझी क्वांटसॅपची स्क्रीन जी आहे ती विजिबल आहे. ओके, आणि जर तुम्ही इथे पाहिलात ना तर हा होम स्क्रीन आहे क्वांटसॅपची. सो होम स्क्रीनचे पण बरेच अनालिटिक्स आहेत, तुम्ही होम स्क्रीनवर येऊन इझिली मार्केटचं सेंटिमेंट जाणून घेऊ शकता. जस्ट एक सिंपल सांगतो कसं काय. तर इथे बघा तिन्ही जे मेन इंडेक्स आहेत आपले, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, ह्या तिघांचं नरेशन जर तुम्ही इथे पाहिलं तर लॉंग आहे आणि इथे शॉर्ट कव्हरिंग आणि इथे लॉंग आहे. सो दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी एक बुलिश कन्फर्मेशन दिसतं आहे की मार्केटचा करंटली सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे, राईट. सो बरेच आहेत इथे गोष्टी. लेट्स कम टू दी OI मॉडिफाईड पीसीआर आणि OI व्हॉल्यूम पीसीआर वर पण. ओके, सो आपण जर अनालाइज वर आलं तिकडे पीसीआर मिळेल तुम्हाला. सो पीसीआर वर क्लिक करा. ओके, सो OI पीसीआर जर आपल्याला पाहिजे ना तर OI पीसीआर इथे क्लिक करा. ओके, आणि हे बंद केला, हा टोगल बंद केला तर OI पीसीआर मिळेल. ओके, OI पीसीआर आपण काय बघितलेलं, OI पीसीआर आपण बघितलेलं की इट्स अ पॉझिटिव्हली कोरिलेटेड विथ द फ्युचर प्राइस. इट्स पॉझिटिव्हली कोरिलेशन विथ द फ्युचर प्राइस, बरोबर. यू कॅन सी जी ग्रीन लाईन आहे ना ती आहे OI पीसीआर ची, आणि जी ऑरेंज लाईन आहे ती फ्युचर प्राइसची लाईन आहे. ओके, इथे हा टेबल मध्ये तुम्हाला समजेल. ओके, इथे बघा OI पीसीआर टॉपवर गेला, जे आपण डिस्कस केलं. OI पीसीआर किती असतो निफ्टीचा, मोस्टली 1.3, 1.25 किंवा 1.4 च्या आसपास गेला तो रिव्हर्ट करतो खालच्या साईडला. यू कॅन सी 1.325 च्या आसपास एक रिव्हर्ट केला, जिकडून OI पीसीआर खाली पडला आहे आणि प्राइस जी आहे ती पण खाली पडली आहे. बघा 1.325 च्या आसपास प्राइस किती होती, 22,593. ओके, त्यानंतर काय झालं, OI पीसीआर खाली पडला 0.938 वर, बघा 100 पॉईंट खाली आला मार्केट परत, राईट. पुन्हा इथे बघा बॉटम क्रिएट केलंय OI पीसीआर ने ह्या लेवलला. इथून बघा OI पीसीआर वाढलं, इथून पण प्राइस हळूहळू वाढत चाललंय. परत इथे टॉप क्रिएट केलाय, पुन्हा इथे खाली पडल्यावर प्राइस पण खाली पडले. ओके, सो OI पीसीआर तुम्ही इझिली इथे बघू शकता. इथे पण बघा टॉप क्रिएट केलाय, पुन्हा इथे खाली पडले, प्राइस पण खाली पडले आणि OI पीसीआर पण खाली पडलाय. ओके, सेकंड जर आपण बघितलेलं ते काय बघितलेलं, ते आपण बघितलेलं व्हॉल्यूम पीसीआर. ओके, सो व्हॉल्यूम पीसीआर साठी काय तुम्हाला करायचंय, तुम्हाला हा जो टोगल आहे ना इकडे वॉल पीसीआर लिहिला आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलात ना तर तुम्हाला तिकडे व्हॉल्यूम पीसीआरचा एक मोमेंटम इझिली मिळू शकतो. ओके, सो मी काय करतो, मी इथे येतो आणि व्हॉल्यूम पीसीआर वरती क्लिक करतो. ओके, सो व्हॉल्यूम पीसीआर वर तुम्ही इथे क्लिक करा, तुम्हाला इथे बघा राईट हँड साइडला मिळून जाईल डिफरंट डेटा सेट्स. ओके, सो आपल्याला काय करायचंय, आपल्याला मॉडिफाईड पीसीआर वरती आहे. सो इथे आलात, सो हा जर टोगल जो तो ऑफ दिसतो ना तो फक्त इथे ऑन करा. सो तुम्हाला इकडे मॉडिफाईड OI पीसीआर मिळेल. ओके, सो यू कॅन सी मॉडिफाईड पीसीआर आपण काय बोललेलं, इनव्हर्सली कोरिलेशन, उलट असतं ते, राईट. इट्स नेगेटिव्हली कोरिलेटेड विथ द फ्युचर प्राइस. सेम जी ग्रीन लाईन आहे ती मॉडिफाईड पीसीआर ची लाईन आहे आणि ऑरेंज लाईन आहे ती आपल्या फ्युचर प्राइसची लाईन आहे. ओके, यू कॅन सी इकडे इथे बघा बॉटम क्रिएट केलाय मॉडिफाईड पीसीआर, इकडून वरती गेला, इथून मार्केट जो आहे तो खाली पडत आलाय, राईट. इथे पुन्हा बॉटम क्रिएट केला, इथून वरती गेलाय, मार्केट जो आहे इथून खाली पडलाय, राईट. पुन्हा इथे टॉप बनवलाय, पुन्हा खाली पडलाय, इथून मार्केट जो आहे वरती पडलाय. ओके, सो हे जे ग्राफवर आहे ना हे थोडंफार डिफिकल्ट आहे टू आयडेंटिफाय दी मोमेंटम, राईट, की कुठे रिव्हर्ट करू शकतो. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, आपल्याला राईट हँड साइडला बघायचंय, राईट. राईट हँड साइडला तुम्ही जर इथे बघितलं तर इथे तुम्हाला दोन सिग्नल्स मिळतील, दोन इंडिकेशन मिळतील बघा इथे, राईट. एक मिळेल जो आहे ग्रीन ट्रायंगल आणि दुसरा जो मिळेल तो आहे रेड ट्रायंगल. ओके,
सो ग्रीन ट्रायंगल तुम्हाला काय इंडिकेट करतो? ग्रीन ट्रायंगल तुम्हाला इंडिकेट करतो बुलिशनेस. ओके, की मार्केटमध्ये इथून एक बुलिशनेस येऊ शकतो. ओके, आणि जो रेड ट्रायंगल आहे तो तुम्हाला इंडिकेट करतो बॅरिशनेस, की मार्केटमध्ये इकडे येऊन एक फॉल आपल्याला मिळू शकतो, एक फॉलिंग मोमेंटम आपल्याला मिळू शकते. ओके, सो यू कॅन सी थर्ड मेला जो इंडिकेशन दिलाय, जो दिला आहे रेड इंडिकेशन, रेड ट्रायंगल, ज्यामध्ये प्राइस जी चालू होती ती चालू होती 22,575च्या आसपास. राईट, म्हणजे एक बॅरिश इंडिकेशन होतं फॉर द निफ्टी. यू कॅन सी त्याच्यानंतर बघा मार्केटने एक ऑलमोस्ट फॉल दिलाय 22,500 वरून 4 ते 5 दिवसात मार्केट 22,000 वर गेलंय. राईट, त्यानंतर बघा 14 मेला एक बुलिश इंडिकेशन दिलं आहे इकडे, तेव्हा प्राइस चालू होती 22,308च्या आसपास. त्यानंतर बघा विथिन 7, आपण 7 दिवसाचे पिरियड बघत होतो ना, 7 दिवस किंवा 7 दिवसाच्या आसपास, 1 2 3 4 5 6 7. सो ऑलमोस्ट इकडून बघा 22,300 वरून मार्केटने जे मोमेंटम दिले आहे 22,600च्या आसपास. राईट, अगेन 300 पॉईंटच्या मोमेंटम. राईट, सो टेक्निकली जर मी बघायला गेलो ना, तर ट्रेड्स कशा बनवायच्या? ओके, सो जर तुम्ही ट्रेड्स बनवायचे असतील ना, किंवा जर तुम्हाला दिसलं इथे की एक बुलिश इंडिकेशन आहे, तर हा जो टूल आहे ना, ह्याला तुम्ही स्टँड अलोन ट्राय करा. स्टँड अलोन मध्ये जात असाल तर स्ट्रॅटेजी सोबत जा, किंवा जर दुसरा एखादा बिल्टअप, किंवा मी काही आधी व्हिडिओज बनवले आहेत त्यात बिल्टअप बघा किंवा ट्रॅप इंडिकेटर बघा, त्यासोबत तुम्ही याला पेअर करू शकता. डिफरंट डेटा सेट सोबत याला पेअर करा टू गेट सम ऍडिशनल कन्फर्मेशन. ओके, आणि जर स्टँड अलोन यूज करतो तर यू कॅन यूज इट फक्त स्ट्रॅटेजी सोबत जा, नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन सोबत नाही जायचं. द रिझन बिहाइंड इट, की नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन मध्ये काय ना, जर मोठा गॅप अप गॅप डाऊन जर मिळाला ना, तर लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि जर 7 दिवसाचा व्ह्यू आहे ना, जर 3-4 दिवस मोमेंटम नाही दिला स्टॉकने किंवा इंडेक्सने, तर तिकडे थिटाचा इम्पॅक्ट थोडाफार दिसायला येईल, जो आपल्याला नको आहे. ओके, सो आपण थोडा बॅक टेस्ट करूया. सपोज जर मी 14 मेला इंडिकेशन आले, लेट्स सी जर मी 15 तारखेला ट्रेड बनवतो आहे, तर काय मोमेंटम मला मिळेल, किती बेनिफिट झाला असतं जर मी एखादा एक बुल कॉल स्प्रेड जरी बनवतो असेल तर. 15 मे टू 22 मे जर मला ट्रॅक करायचं असेल तर आय ट्रॅक इट. ओके, सो मी येणार ट्रेड रिकॅपवर. जर मला कोणत्याही स्ट्रॅटेजीज जर मला बॅक टेस्ट करायच्या असतील तर मी ट्रेड रिकॅपवर येणार, इकडे न्यू स्ट्रॅटेजीवर येणार. मला निफ्टी पाहिजे, सो मी इथे निफ्टी सिलेक्ट केलं आहे. कधी ट्रेड बनवते आपण? 15 मेला ट्रेड बनवतो, त्यामुळे मी 15 इथे सिलेक्ट केलं आहे. आणि सपोज मी 9:30 किंवा 10च्या आसपास ट्रेड इनिशिएट करते. ओके, 10 ओके, किंवा 10:05 मी ट्रेड इनिशिएट करते सपोज. ओके, सेट केलं. सो 10:05 जी ऑप्शन जी नसेल ना निफ्टीची, ती तुमची इथे ओपन होईल. ओके, सो लेट इट बी लोड. एकदा लोड होते आणि आपण त्याच्यावर ना बुल कॉल स्प्रेड, मी काय म्हणालो आपल्याला स्ट्रॅटेजी सोबत जायचं. सो ट्राय टू गो विथ दी बुल कॉल स्प्रेड किंवा बुलपुट स्प्रेड. डेबिट क्रेडिट स्प्रेड डिपेंड करा की नियर बाय एक्सपायरी असेल तर त्यानुसार मी ह्याच्यावर पण एक कन्सेप्ट बनवली आहे, व्हिडिओ आहे, एकदा बघून घ्या. कधी आपण डेबिट बनवू शकतो, कधी क्रेडिट बनवू शकतो, थोडाफार जास्त डिटेलमध्ये नाही, पण एक आयडिया येऊन जाईल त्याच्यावरती. ओके, सो लेट्स सी जर मी एटीएमच बाय करतो, लेट्स फॉर एन एक्झाम्पल मी एटीएम कॉल ऑप्शन बाय करतो. एक लॉटच ट्राय करूया. आणि लेट्स सी मी ओटीएम ऑप्शन सेल करतो इकडे एक लॉट. ओके, सो जनरली बुल कॉल स्प्रेड मी बनवला आहे एक 4 से 5 स्ट्राइक वरती जाऊन. आता 23 मे पर्यंत आपल्याला बघायचं की 23 मे पर्यंत किती ओव्हरऑल बेनिफिट झाला असं. सो 23 म्हणजे एक 22च्या आसपास बघूया. कालच्या दिवसात जर मार्केट क्लोज होण्याच्या आसपास जर 15-15च्या आसपास जर ट्रेड बनवते, एक्झिट करते किंवा होल्ड करतो त्या ट्रेडला ऍटलिस्ट फॉर दी 7-8 दिवस. ओके, ओके, मी एक्सपायरी चेंज करतो इकडे. 16 मेची एक्सपायरी ठेवलेली. मला हे पण डिलीट करावं लागेल. ठीक आहे, तेव्हा जे प्राइस चालू होती आणि लेट इट मी लोड. एकदा मी रिसेट करतो कारण एक्सपायरी आपल्या चेंजेस नव्हत्या केल्या आपण. ओके, 15-10ला मी ट्रेड बनवते, 10-15 चालू. ठीक आहे, 10-15 एक्सपायरी जी आहे ती आपण लेट्स सी मंथली ठेवूया आपण. ओके, मंथली एक्सपायरी 30 मे. ओके, आणि मी एखादा बुल कॉल स्प्रेड इनिशिएट करते. आणि वरती जाऊन मी थोडाफार सेल करते, 650 किंवा 750 सेल करूया. ओके, नाव मला काय पाहिजे? मला पाहिजे जो ओव्हरऑल बेनिफिट जो 22 तारखेपर्यंतचा पीएनएल पाहिजे मार्केट क्लोज होण्याच्या आसपास, 15-15च्या आसपास. सो जो डेटा पॉइंट आहे तो जेवढा बेनिफिट झाला असताना एक नॉर्मल बुल कॉल स्प्रेड जर मी बनवतो आहे
तर जो यू कॅन सी इथे माझा पीएनएल आलाय 3168च्या आसपास माझा जो पीएनएल बनला एक सिंगल लॉटवर जरी मी ट्रेड बनवतो आहे, राईट. याच्यावर जर तुम्ही मल्टिपल लॉट्स मध्ये ट्रेड बनवत असेल तर मल्टिपल लॉट्स तुम्ही इथे बेनिफिट बघू शकता की किती मिळते वगैरे वगैरे. आणि त्या बेसवरती तुम्ही एखादी ट्रेड्स पण बघू शकता. जर मी एखादी बॅक टेस्टिंग बघायची असेल, जर जी सेलिंग वाली बघितलेली आपण फॉल वाली, ती पण तुम्ही इथे येऊन बॅक टेस्ट करू शकता, राईट. सो जनरली एका लॉटवर जर मला एवढा बेनिफिट मिळतो विच इज फाईन, राईट. एक चांगला मोमेंटम आहे. ह्याला जर मी मल्टिपल लॉट्स मध्ये बघत असेल तर एक मोमेंटम आपण त्यामध्ये पण अँटिसिपेट करू शकतो. जर मी क्लोज एक्सपायरी, जर मी नियर बाय एक्सपायरी करत असेल, जर सपोज मी आता मंथली एक्सपायरी सिलेक्ट केली आहे, तीच एक्सपायरी जर मी ह्या 23 मेच्या एक्सपायरीला असतो तर एक चांगला अजून एक मोमेंटम मिळाला असता, राईट. अजून एक बेनिफिट मिळाला असता. पण 16 मेला कुठेतरी मी ट्रेड नाही बनवणार, कारण 15लाच मी इनिशिएट करतो आणि दुसऱ्या दिवशीच एक्सपायरी आहे. सो ट्राय करा नेक्स्ट एक्सपायरी किंवा ओव्हरऑल मंथली एक्सपायरी. ओके. जर त्या बेसिसवर तुम्ही गेलात तर तिकडे जाऊन तुम्ही ट्रेड बनवू शकतात. अजून एक थोडंफार सांगतो की ट्राय करा, जर तुम्ही स्ट्रॅटेजी सोबत जाल ना तर डेज टू एक्सपायरी बघा. डेज टू एक्सपायरी तुमच्या फेवर मध्ये आहेत का. जसं की जर मी बघायला गेलो तर लेट्स सी मी 15-15 दिवसाचे 2 पिरियड घेतो. मंथली एक्सपायरी असते स्टॉकची. इंडायसिसला पण मंथली एक्सपायरी मध्ये घेऊया लेट्स फॉर एक्झाम्पल. मग त्यानुसार तुम्ही वीकली ऍडजस्ट करा. वीकली मग त्यानुसार तुम्ही व्ह्यू बनवा. लेट्स सी 30 दिवसाची एक्सपायरी आहे ओव्हरऑल ट्रेडिंग डेज कॅल्क्युलेट करून आणि नॉन ट्रेडिंग डेज कॅल्क्युलेट करून, कारण थिटाचा माझा तिकडे पण जातोच आहे ना नॉन ट्रेडिंग डेज मध्ये, राईट. सो लेट्स सी जर मला 15-15 दिवसाचा ट्रेड बनवते, 15-15 दिवसाचे 2 मी भाग बनवलेत. सो 15 दिवसांनी जर तुम्हाला ट्रेड बनवायचे असेल ना तर गो विथ दी डेबिट स्प्रेड. बुलकॉल स्प्रेड बनवा, बेअरपुट स्प्रेड बनवा, राईट. कारण 15 दिवसाआधी ना थिटाचा एक्सपोजर असतो ना तो हळूहळू वाढत असतो, पण तेवढा नसतो जेवढा नियर बाय एक्सपायरी असतो. पण व्होलॅटिलिटी कुठेतरी तुमच्या फेवर मध्ये असते, राईट. सो 15 दिवसाआधी जर कोणतीही ट्रेड इनिशिएट कराल किंवा कोणताही ट्रेड आपण बनवत असाल तर ट्राय टू गो विथ दी डेबिट स्प्रेड. आणि जर 15 दिवसानंतर जर बनवत असाल तर गो विथ दी क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेडचं रिझन एकच आहे, मेनली तो असतो थिटा. थिटा कुठेतरी तुमच्या फेवर मध्ये असला पाहिजे आणि जर तो असेल तर कुठेतरी बेनिफिट आहे त्या गोष्टीचा, राईट. सो थिटा बघा तुमच्या फेवर मध्ये आहे का, आणि असेल तर डेफिनेटली यू कॅन गो विथ दी एक बुलिश ट्रेड आपण तिकडे अँटिसिपेट करू शकतो, राईट. आणि मोमेंटम असेल तर. आणि जर नाही चालला, जर मार्केट तिकडे नाही चालला तर हळूहळू जो थिटा आहे ना तो हळूहळू तुमच्या खिशामध्ये येत राहील, राईट. सो लॉस जो आहे तो मला माहिती असणार दोन्ही स्ट्रॅटेजीमध्ये, डेबिट पण असू दे क्रेडिट पण असू दे. लॉस जो आहे तो मला माहिती असणार आणि जो प्रॉफिट पण आहे तो पण मला माहिती असणार, राईट. सो जर तुम्हाला वाटलं वेगवेगळ्या कंडिशन मध्ये चेंज करायचंय तर तुम्ही त्यानंतर त्याला लॅडर बनवा किंवा रेशो स्प्रेड बनवा, विच इज फाईन. ते ओव्हरऑल नंतर मार्केट कंडिशन्स वरती डिपेंड आहे. पण कधीही मॉडिफाईड पीसीआर किंवा कोणताही पोझिशनल ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर ट्राय टू गो विथ दी स्ट्रॅटेजीज. जेवढा जास्त तुम्ही स्ट्रॅटेजी सोबत जाल ना तेवढा जास्त तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल, राईट. नेकेड कॉल अँड पुट ऑप्शन मी का म्हणतोय, का अवॉइड करायचं, त्याचं रिझन एकच आहे की नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन मध्ये ना स्पेसिफिकली काय होतं की जर गॅप अप आणि गॅप डाऊन जर जास्त झाला, राईट, किंवा जर मी ऑप्शन जो घेतला आहे त्याने 3-4 दिवस जर मोमेंटम नाही दिली ना तर हळूहळू जो थिटा आहे ना तो माझा लॉस द्यायला सुरुवात करणार. चला थिटाचा लॉस एक वेळ करू, पण एक ह्यूज गॅप अप आणि गॅप डाऊन ना माझा जास्त कॅपिटल खाणार, राईट. सो तो कुठेतरी आपण अवॉइड केला पाहिजे. त्यामुळे गो विथ दी स्ट्रॅटेजीज ऑलवेज. ओके. सो अगेन एक क्विकली मी रिकॅप करतो जे आपण आता कव्हर केलं आहे. ते म्हणजे की पहिलं आपण बघितलं OYPCR. सो OYPCR काय आहे, OYPCR इज अ पॉझिटिव्हली कोरिलेटेड विथ द फ्युचर प्राइस. दॅट मीन्स व्हॉट की जेव्हा जेव्हा OYPCR वाढत जाईल तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती वाढत जाते, आणि जेव्हा जेव्हा OYPCR जो आहे तो खाली पडत जाणार तेव्हा तेव्हा जी प्राइस आहे ती खाली पडत जाणार. ओके. त्यात आपण काय करतो, इक्वल वेटेज देतो प्रत्येकाला. ओके. सो OYPCR पण तुम्ही ट्रेड बनवू शकता. फक्त काय करा, त्याचा जो व्ह्यू आहे तो 10 ते 15 दिवसाचा एक व्ह्यू असणार. त्यानुसार एक ब्रॉडर व्ह्यू लागतो मार्केटमध्ये. आणि सेकंड जो आपण बघितला तो बघितला आपण व्हॉल्यूम पीसीआर. सो व्हॉल्यूम पीसीआर काय आहे, व्हॉल्यूम पीसीआर इज इनव्हर्सली प्रपोर्शनेट विथ द फ्युचर प्राइस. दॅट मीन्स व्हॉट की जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा जी प्राइस जी आहे ती खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडत असतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ते वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. आणि त्यात काय असतं, त्याला पण एक शॉर्टर व्ह्यू लागेल. त्याला 7 दिवसाचा व्ह्यू ठेवलात ना तरी चालेल. ओके. ब्रॉडर व्ह्यू देण्याची गरज 7 दिवसाच्या व्ह्यू मध्ये ट्रेड बनवलं तरी चालेल. पण जर मी मॉडिफाईड OYPCR बघितलं तर मॉडिफाईड पीसीआर एक शॉर्ट टर्म डिरेक्शनल ट्रेड आयडेंटिफाय करायला तुम्हाला मदत करतो.
ओके. सो जर तुम्हाला शॉर्ट टर्म डिरेक्शन रेट आयडेंटिफाय करायचं तर यूज मॉडिफाईड पीसीआर. जर मी कम्पेअर केलं ना ओवाय पीसीआर, व्हॉल्यूम पीसीआर आणि मॉडिफाईड पीसीआर, या जर तीन गोष्टींना मी एकत्र पेअर करतो ना, तर मला मॉडिफाईड पीसीआर जो आहे ना तो खूप चांगला आउटपुट देतो एक शॉर्ट टर्म डिरेक्शन साठी. मी असं नाही म्हणत की ओवाय नाही देणार, व्हॉल्यूम नाही देणार, देणार, पण ब्रॉडर व्ह्यू आहे, थोडा व्ह्यू जास्त आहे त्याला, तेव्हा तुम्ही त्याला युज करता खूप चांगला रिझल्ट. पण एक शॉर्ट टर्म डिरेक्शन साठी मॉडिफाईड पीसीआर खूप चांगला तुम्हाला एक रिटर्न देऊ शकतो. ओके. आणि एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक काय होती आपली ओवाय, व्हॉल्यूम आणि मॉडिफाईड पीसीआर मध्ये, ती होती मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. की एक टॉप बनवणार, परत मीन येणार, पुन्हा बॉटम क्रेडिट, मीन येणार. ओके. सो तिघांमध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक असते, ती असते मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. आणि स्ट्रॅटेजीज काय करायचे? स्ट्रॅटेजीज आपल्याला जाताना प्रत्येक वेळी गो विथ दी स्प्रेड्स. बुलकॉल स्प्रेड, बुलपुट, एखादा बुलकॉल स्प्रेड ना 50-60 हजार मध्ये बुलकॉल स्प्रेड बनते युजली, राईट, आणि खूप चांगला रिटर्न देऊ शकतो त्या बेसवरती. नेकेड कॉल ऑप्शन साठी 20-30 हजारचा स्ट्रॅटेजी डिप्लॉय करतात, पण गॅप अप गॅप डाऊन जर तुम्ही तिकडे ट्रॅप झाला तर कुठेतरी एक मोमेंटम येण्याचे चान्सेस जास्त आहेत, राईट. सो ते आपल्याला अवॉइड करायचे आहेत. ओके. ओके. सो दॅट इज द थिंग. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करून जा. आणि इफ जर काही कमेंट असेल किंवा काही नसेल समजणार ना, तर एकदा कमेंट मध्ये विचारा आणि नक्कीच आपण कन्सेप्ट कव्हर करू अनेक. आणि जर तुम्हाला काही ऍडव्हान्स कन्सेप्ट पाहिजे असतील तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये टाका की ही कन्सेप्ट आपण कव्हर करूया का, तर नक्की आपण ट्राय करू त्या गोष्टी कव्हर करण्याच्या. ओके. लाईक पहिला करा, लाईकने समजेल की कन्सेप्ट आपली क्लिअर आहे आणि डेफिनेटली काही क्वेरीज असेल तर सपोर्ट टीमला तुम्ही रीच करू शकता. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. हॅव अ नाईस डे. बाय बाय.